होता महालक्ष्म्यांचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी केले जाते महालक्ष्म्यांना जेवण आणि जेवणाची तयारी सुरू होती. जास्त लोक येतात म्हणून स्वयंपाक थोडा जास्त बनवला जातो. सकाळी देवींना उसळ आणि फराळाचा नैवेद्य दिला जातो आणि ज्याला उपवास नाही त्याच्यासाठी मी केली होती डाळ पालकची भाजी आणि काकूंनी केला रातच्या उरलेल्या पोळीचा चिवडा. मग केले सर्वांनी जेवण आणि जेवणामध्ये होते डाळ पालक, भात, पोळी, पोळ्यांचा चिवडा आणि दही. सगळ्यांचे छान असे जेवण झाल्यानंतर दीपूने काढली सुंदर अशी रांगोळी आणि मग रांगोळी झाल्यावर चालू झाली नैवेद्याची तयारी. आणि नैवेद्यामध्ये होतं काशीफळची भाजी, पुरण, आंबील, कथली, पंचामृत, दही, वडे आणि आलूची भाजी, पुरणाची पोळी. हे स्वयंपाक बिना कांद्या लसणाचा असतो. आणि मग आम्ही गेलो होतो बाहेर तांबूलचं सामान आणायला आणि अशा प्रकारे तांबूलचं सामान घेतलं. सर्वांना उपवास